कल्याण ते लातूर प्रवास केवळ 5 तासात करता यावा यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कल्याण ते लातूर असा जनकल्याण द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला. या महामार्गाचं संरेखन निश्चित करून ते अंतिम करण्यासाठीचा प्रस्ताव नुकताच MSRDC कडून राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. त्यानुसार हा महामार्ग 450 किलोमीटर लांबीचा असून त्यामुळे कल्याण ते लातूर प्रवास केवळ 5 तासात शक्य होणार आहे. राज्यातील दळणवळण व्यवस्था सक्षम करण्यासाठी MSRDCने 4000 किलोमीटरहून अधिकचे रस्त्यांचं जाळं विणण्याचा निर्णय घेतला. त्यात कल्याण ते लातूर जनकल्याण महामार्गाचा समावेश आहे. कल्याण ते लातूर प्रवासासाठी सध्या 11 ते 12 तास लागतात. प्रवासाचा हा कालावधी कमी करून तो केवळ 5 तासांवर आणण्यासाठी MSRDCने कल्याण ते लातूर असा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सल्लागाराच्या माध्यमातून या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा आणि संरेखन तयार करण्याचं काम सुरू झालं. त्यानुसार सल्लागारांनी या महामार्गाचं संरेखन निश्चित केलं असून संरेखन अंतिम करण्यासाठी यासंबंधीचा प्रस्ताव नुकताच राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी दिली. प्रस्तावानुसार हा महामार्ग 450 किलोमीटरचा असून हा द्रुतगती मार्ग दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गाच्या JNPT जोड मार्गावरील बदलापूर बोगद्याच्या उत्तरेकडून सुरू होऊन लातूर येथे महाराष्ट्र कर्नाटक सीमेजवळ येऊन संपेल. पुढे हा महामार्ग हैदराबादपर्यंत जाणार आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमेपासून पुढे हैदराबादपर्यंत नेण्याची जबाबदारी कर्नाटक सरकारची आहे. कल्याण लातूर महामार्ग 450 किलोमीटरचा असून त्याचं संरेखन MSRDCने निश्चित केलं. हा महामार्ग अटल सेतू, नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग आणि अन्य काही महामार्गांशीही जोडला जाणार आहे. ठाणे, पुणे, अहमदनगर, बीड, धाराशिव आणि लातूर अशा 6 जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाणार आहे. दरम्यान लातूर जवळील धाराशिव जिल्ह्याला वगळण्यात आल्याने तसेच महामार्गाची या जिल्ह्याला जोडणी नसल्याने धाराशिव वासियांनी नाराजी व्यक्त करून हा जिल्हा या महामार्गाशी जोडण्याची मागणी केली. दुसरीकडे धाराशिवमधून महामार्ग नेताना बीड वगळावं लागल्याची शक्यता व्यक्त करून बीडवासीयही आक्रमक झाले. त्यांनी बीडमधूनच महामार्ग न्यावा अशी ठाम भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर संरेखन निश्चित करताना MSRDCने सुवर्ण मध्य काढून महामार्गाला धाराशिव आणि बीड या दोनही जिल्ह्यांना जोडणी देण्यात आली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.